नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे आणि कधी येणार आहे 7वा हप्ता. कारण 7व्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वांना लागलेलीच आहे. 6वा हप्ता तर सर्व महिलांना भेटला. काही महिला राहिल्या असतील त्यांनासुद्धा 7व्या हप्त्यामध्ये पैसे ॲड करून येणार का, ही चिंता सर्व महिलांच्या मनामध्ये लागलेली आहे. आणि 7वा हप्ता नक्की कधी येणार, सर्व महिलांना काळजी लागलेली आहे की 6वा हप्ता आला, 7वा हप्ता आम्हाला कधी येणार. खरंच तुम्हाला 7वा हप्ता लगेच येणार का, जाणून घेऊयात आपण याच व्हिडिओमध्ये. सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. 7वा हप्ता कधी येणार, महिलांना संक्रांत गिफ्ट जे शासनानं द्यायचं ठरवलं ते तुम्हाला नक्की कधीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ही गिफ्ट तुम्हाला किती रुपयांचं असणार आहे. नवीन एक योजना आलेली आहे, तीसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काय असणार आहे ती योजना, या 3 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. कोणत्या 3 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला 7वा हप्ता आणि राहिलेले सर्व पैसे हे पडणार आणि या पात्र असल्या या 3 गोष्टीत तुम्ही जर पात्र ठरलात तरच तुम्हाला 7वा हप्ता येणार आहे. त्यामुळे या 3 कोणत्या गोष्टी असणार आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कोणत्या 3 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हा 7वा हप्ता भेटेल किंवा 3 गोष्टी नाही केल्या तर तुम्ही यातून वगळल्या जाऊ शकतात. कारण ज्यांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत अशा काही महिला यातून वगळल्या जाऊ शकतात. कारण तुम्हाला या 3 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. त्या 3 गोष्टीसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काय असणार आहेत या गोष्टी महत्त्वाच्या, कारण आज पैसे पडत आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की आज पैसे, उद्या पैसे, आज पैसे, संध्याकाळी पैसे, दुपारी पैसे, हेच चाललं आहे. तर जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना नक्की कधी पैसे येणार आणि आज पैसे पडत आहेत का. जर आज पडत असतील तर ते किती वाजता तुम्हाला पैसे पडणार आणि जर पडत नसतील तर ते कधी येणार हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण 7व्या हप्त्याची ओढ प्रत्येक महिलेला लागलेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचं आहे की 1500 रुपयांचा जो 7वा हप्ता येणार आहे तो नक्की कधी येणार आहे. कारण 7व्या हप्त्याचे पैसे अजून तरी पडलेले नाहीत. इथून पुढे नक्की कधी पडणार, का ते आज चालू होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि महिलांना नक्की कोणत्या महिलांना कधी पैसे हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण अजूनही बाकी काही राहिलेले पैसे बऱ्याच महिलांना पडलेले नाहीत. काही महिलांना 7,500 रुपये आलेले आहेत, तर काही महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत, तर काही महिलांना 3,000 रुपये प्लस आत्ताचा 1500 रुपयांचा हप्ताच आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे पैसे नक्की कधी येणार, ज्यांना 3,000 प्लस 1500 आले त्यांचे 4,500 प्लस 7व्या हप्त्याचे 1500 रुपये हे नक्की कधी येणार, कारण हे महत्त्वाचं असणार आहे. बऱ्याच महिला यातून अजूनही अशा राहिलेल्या आहेत की ज्यांना 3,000 रुपये आले, काही महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत, तर काही महिलांना पूर्ण 7,500 रुपये आले, परंतु 6वा हप्ता 1500 रुपये त्यांना जमा झालेला नाही आहे. कारण काय असणार आहे, कारण काही महिलांना, ज्या महिलांना 7,500 रुपये आले त्या महिलांना 6वा हप्ता हा यायलाच पाहिजे होता, परंतु DBTच्या लिमिटमध्ये बसल्या नसतील, त्यामुळे त्यांना हा 6वा हप्ता राहिला असेल आणि 7व्या हप्त्यासोबत त्यांना 1500 प्लस 1500 रुपये असे 3,000 रुपये हे जमा होतील. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्यांना 4,500 रुपये आलेत आणि त्यानंतर फक्त 1500 रुपये आलेत, म्हणजे त्यांचेसुद्धा पैसे राहिलेले आहेत, त्यांचे 3,000 रुपये प्लस 1500 रुपये 7वा हप्ता असे पैसे कधी पडणार, नक्की पडणार आहेत. कारण खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे. एकही रुपया महिलेचा शासन खाणार नाही आहे. शासन हे देणारं आहे, घेणारं नाही आहे. त्यामुळे तुमचे 3,000 प्लस 1500 असे 4,500 रुपये हे तुम्हाला नक्की शासन पाठवणार आहे आणि तेच पैसे कधी येणार आहेत हेच महत्त्वाचं असणार आहे. कारण सर्व महिलांना पैसे पडलेले आहेत, परंतु कमी जास्त प्रमाणात पडलेले आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना पैसे येतील, परंतु ते कधी येतील हे महत्त्वाचं आहे. महिलांना, कोणत्या महिलांना कधी पैसे हेच तर महत्त्वाचं ठरणार आहे. आणि स्कूटर गिफ्ट योजना, या योजनेचे फॉर्मसुद्धा चालू होणार आहेत. महिलांना सबसिडीवर स्कूटर गिफ्ट दिली जाणार आहे. त्यात किती टक्के सबसिडी असू शकते आणि किती महिलांना याचा लाभ होऊ शकतो
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनाच फक्त ही योजना असू शकते, कारण ही योजना अजून याचा GR आलेला नाही. परंतु GR आला की लगेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये किंवा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमच्यापर्यंत अर्जाची लिंक ही तुमच्यापर्यंत पोच करू. अर्ज तुम्हाला भरता येतील, काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेमध्ये मागील राहिलेल्या महिलांना 7वा हप्ता लगेच वाटप चालू झाले का? तर चालू होणार आहे, झालेले नाही. आतापर्यंत तरी एकही महिलेला 7वा हप्ता पडलेला नाही, परंतु हा हप्ता लवकर पडण्याची शक्यता आहे, कारण मकर संक्रांती तोंडावर आलेली आहे. मकर संक्रांतीला तुम्हाला हे पैसे शासन टाकणार आहे. त्यामुळे आज हे आदेश येण्याची शक्यता आहे, कारण आज आदेश येऊ शकतात. थोडेच दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे हे आदेश आता येऊ शकतात. काळजी करू नका, सर्व महिलांना पैसे चालू होतील. राहिलेल्या महिलांसाठी, ज्या महिला राहिलेल्या आहेत, महत्त्वाचं म्हणजे सर्वांना हे पैसे पडणार, परंतु 7वा हप्ता तर पडणारच आणि राहिलेले पैसेसुद्धा त्यात ॲड केले जातील. म्हणजे ज्यांचे पहिले पैसे राहिले होते, ज्यांना 7,500 आले, 6व्या हप्त्याचे 1,500 पडले नाहीत, त्यांनासुद्धा 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये हे पाठवले जातील. आणि ज्यांना 4,500 आले त्यांना 3,000 रुपये राहिले. 3,000 प्लस हे 3,000 असे 3,000 + 1,500 असे 4,500 रुपये त्यांनासुद्धा पाठवले जातील. काळजी करू नका, एकही महिला या योजनेतून वंचित राहणार नाही आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व महिलांना पैसे पडणारच आहेत. आणि 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्या म्हणजे जर तुमच्या विरुद्ध तक्रार आली असेल, जर तुमच्या विरुद्ध तक्रार कोणी केली असेल, तर मात्र तुम्हाला 2.5 लाखाचं उत्पन्नाची अट आणि बाहेर राज्यात परराज्यात विवाह किंवा पॅनवरती तुमचं उत्पन्न चेक केलं जाईल. अंगणवाडी सेविकेकडे याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अंगणवाडी सेविकेंना उत्पन्नाची मर्यादा चेक करायला लावणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे, अंगणवाडी सेविकेने तुमची उत्पन्न किती दाखवेल त्यावर तुमचं डिपेंड असणार आहे इथून पुढे लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार की नाही. सर्वात महत्त्वाचं असणार आहे, कारण आजपासून सर्व महिलांना पैसे पडण्याची शक्यता आहे, कारण 14 तारीख मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि हे आदेश आजच देण्याची शक्यता आहे, कारण त्या विभागाला तसे आदेश दिले तरच हे पैसे पाठवले जात असतात. त्यामुळे हे आदेश लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आणि मंत्रिमंडळ जेव्हा बैठक होईल तेव्हा नवीन अर्जावर सुद्धा चर्चा होणार आहे. नवीन अर्ज किती राहिले आणि किती महिलांना करता येणार, इथून पुढे ज्यांचे वय कंप्लीट होईल, ज्यांचे वय हे पूर्ण होईल, त्यांना अर्ज करता येणार का? कारण नवीन जे अर्ज आहेत ते चालू असतील तरच वय ज्याचे कंप्लीट होतील ते सुद्धा अर्ज करू शकतील. त्यामुळे नवीन अर्ज नक्की कधी चालू होणार आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, कारण नवीन अर्ज लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा केलेली आहे त्यामध्ये 2,100 रुपयांची जी घोषणा झालेली आहे ती मार्चमध्ये अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये त्यावर स्पष्ट शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि त्यातच तुम्हाला नवीन अर्जाची सुद्धा मंत्रिमंडळ जर बैठक झाली तर त्यामध्ये घोषणा होऊ शकते. नवीन अर्ज, कोणतीही योजना जर चालू ठेवायची असेल तर मात्र नवीन अर्ज हे करताच यावे लागतात, कारण नवीन अर्ज भरून घ्यावेच लागतात तरच ती योजना चालू राहिली असं म्हणता येईल. नाहीतर ही योजना चालू आहे असं कसं म्हणता येईल, कारण नवीन अर्ज, नमो शेतकरी योजना चालू आहे तर त्यामध्ये नवीन अर्जसुद्धा, नवीन शेतकरीसुद्धा त्यात सहभागी होत आहेत आणि या योजनेतसुद्धा नवीन महिला ह्या सहभागी होतील. काळजी करू नका, एकही महिला वगळली जाणार नाही. आणि जी छाननी चालू आहे तीसुद्धा सरसकट नाही आहे, तीसुद्धा ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली त्यांची छाननी चालू आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व बहिणींना पैसे येत राहतील आणि येणारच, परंतु ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली गेली त्याच महिलांची अर्जांची पडताळणी ही आता केली जात आहे. सरसकट विरोधक हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की सरसकट छाननी चालू आहे, परंतु तसं काही नाही. सरसकट नाही तर ज्यांच्या विरुद्ध तक्रारी आल्या किंवा स्वतः होऊन एखाद्या महिलेने सांगितलं असेल की मी विवाह करून आले, मला पैसे भेटतील का, तर तसं हे पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, सर्वांना हे पैसे येतील आणि आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून हे पैसे वाटपाचे आदेश पारित करण्यात येणार आहे. आदेश त्या विभागाला दिले जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे
की आजपासून हे पैसे तुम्हाला पडणार का? जर पडणार असतील तर ते उद्यापासून किती वाजल्यापासून पडतील ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. चिंता करू नका, सर्वांनी काळजी करण्याची गरज नाही आहे. सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.